नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. काल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. मात्र निकालापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका धाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. माहिती मिळताच निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 2 ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्या आहेत. उमेश पाटील यांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करून संबंधित ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमवर ठेवण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली असताना पक्षांतर्गत मतभेदही समोर येत आहेत. अजितदादांच्या गटातील काही वरिष्ठ नेते विलीकरणास अनुकूल नसल्याचं बोललं जात असतानाच पवार कुटुंबातील घडामोडींनी वेग आला आहे. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत दिसल्यानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असताना खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरील एक्स खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. निकाल अनुकूल लागला तरी कोणताही विजय उत्सव साजरा करू नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचं मतदान शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केलं असून कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध कामगिरीबद्दल आभार मानले आहेत. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पक्ष दुःखाच्या काळातून जात असल्यानं 9 तारखेला निकालानंतर विजय मिरवणुका, रोड शो, फटाके रंग उधळणे किंवा कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक जल्लोष टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. संयम, शिस्त आणि साधेपणा राखणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं नमूद करत तटकरे यांनी सर्वांना या विनंतीचं पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसलं तरी वाढीव वेतनाचा फरक गेल्या 2 महिन्यांपासून न मिळाल्यानं राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीचा फरक दरमहा देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात निधी मिळाला नसल्यानं हा हप्ता थांबवण्यात आला आहे. 3 महिन्यापासून 116.69 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करूनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केला आहे. येत्या 3 दिवसात निधी न मिळाल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टीवर मोकाट कुत्रे फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी सकाळी पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या फ्लाय 99 विमानातील एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. व्हिडिओमध्ये विमानतळाच्या रनवेवर कुत्रा फिरताना दिसत आहे. पुणे विमानतळ हे वायुसेनेच्या नियंत्रणाखाली असतानाही अशा प्रकारचा गंभीर सुरक्षा भंग कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वांद्रे पश्चिम येथील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं अत्यावश्यक काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबानं पाणी मिळणार आहे. या दुरुस्ती कामाचा मोठा परिणाम पश्चिम विभागावर होणार आहे. वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि परिसरातील अनेक भागांमध्ये संपूर्ण दिवस पाणी पुरवठा खंडित राहील, तर काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आधीच पाणीचा साठा करून पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर मार्केट परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्यावर रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्ण नसताना आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना गर्दीच्या बाजारपेठेत सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. वाहतूक नियमानुसार रुग्ण किंवा आपत्कालीन सेवा नसताना रुग्णवाहिकेचं सायरन वापरणं हा कायद्याचा भंग मानला जातो. या प्रकरणाची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली असून व्हायरल व्हिडिओ आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे पुढील कारवाईचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकमुळे लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेच्या करी रोड, चिंचपोकी, मशीद, सँडर्स रोड या स्थानकावर लोकल गाड्यांना थांबा दिला जाणार नाही.
तसंच हार्बर मार्गावरील काही लोकल सेवा बंद राहणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले राम मंदिर स्थानकावरील लोकल थांबणार नसल्यानं प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्यानं प्रवाशांनी प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. मागील काही दिवसापासून राज्यात हवामानात सतत बदल दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी परिस्थिती आहे. जानेवारीपासून हवामानात बदल जाणवू लागला आहे आणि फेब्रुवारीत थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आहे. काही ठिकाणी उकाडा तर काही ठिकाणी थंडी. या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज दिवसभरात तापमानात चढ-उतार राहणार आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव आज शेगावमधील संत गजानन महाराज समाधी मंदिरात साजरा करण्यात येत आहे. राज्यासह परराज्यातून 700 पेक्षा अधिक दिंड्या उपस्थित झाल्या असून आज दिवसभर लाखो भाविक संतनगरीत येऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतील. उत्सवाच्या निमित्तानं भाविकांची मोठी मंदिआई पाहायला मिळत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.